विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन या माध्यमातून मी जो तुमच्याशी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधतो आहे, काही मर्यादा लक्षात घेता मी भास्कर चंदनशिव यांच्या कथांचा फक्त सारांश तुमच्यासमोर ठेवणार आहे. कारण सगळी एकूण कथा वाचून दाखविण्यापेक्षा त्या कथेचा आशय विषय नेमका काय आहे, भास्कर चंदनशिव यांनी त्या कथेतून कोणता विषय मांडलेला आहे, कोणत्या प्रश्नाला वाचा फोडलेले आहे, या संदर्भातली चर्चा, साधक बाधक चर्चा जी असेल ती साधक बाधक चर्चा आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. भास्कर चंदनशिव यांच्या अभ्यासाला असणाऱ्या ज्या निवडक कथा आहेत त्यामधली पहिली कथा जी आहे ती कथा आहे उमाळ नावाची कथा. उमाळ ही कथा खरं तर कौटुंबिक कथा आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवर घडणारी ही कौटुंबिक कथा आहे. एका घरात घडणारी ही कथा आहे. उमाळ ही कथा मरणकळा या कथासंग्रहातून घेतलेली आहे. या कथेमध्ये अगदी हलका फुलका विषय मांडण्याचा प्रयत्न भास्कर चंदनशिव यांनी केलेला आहे. मॅट्रिक गावातला प्रथमच मॅट्रिक उत्तीर्ण झालेला बापू पुढील शिक्षणासाठी जेव्हा अंबेजोगाई या ठिकाणी जातो तिथून ही कथा सुरू होते. म्हणजे बापूचं पास होणं, मॅट्रिकला पास होणं, गावातला पहिला मुलगा मॅट्रिक पास होतो आहे आणि मग सगळ्या शिक्षकांना वाटत राहतं की अरे बापू हुशार आहे आणि त्यानं पुढचं शिक्षण घ्यावं, पुढचं शिक्षण घेऊन आपलं आयुष्य उज्ज्वल करावं, अशी सर्वसाधारणपणे शिक्षकांची अपेक्षा आहे. तर मुलाला शिक्षण द्यायचं आहे या तळमळीनं बापूच्या वडिलांची जी अवस्था झालेली आहे किंवा त्यांना करावी लागणारी यातायात आहे, कसरत आहे, त्याचं जिवंत चित्रण जे आहे ते चित्रण या कथेच्या माध्यमातून झालेलं दिसतं. मग बापूला अंबेजोगाईला पाठवण्याच्या पहिल्या दिवसापासून काय काय लागणार आहे, त्याला काय काय त्याला लागू शकतं, पोरगं बाहेरगावी शिकायला जातं आहे, या काळजीपोटी बापू त्याला काही कमी पडू नये म्हणून धडपडताना आपल्याला बापूचे वडील धडपडताना आपल्याला दिसून येतात. आईला वेगळी चिंता लागलेली आहे. मुलगा बाहेरगावी जातो आहे, तो तिथं कसा राहील, काय खाईल, त्याला नेमक्या अडचणी कोणकोणत्या येतील, या सगळ्या अडचणीच्या चिंतेमध्ये असणारी आई आपल्याला एका बाजूला दिसून येते. आणि बापूला शिक्षणासाठी पाठवण्यासाठी जो लागणारा खर्च आहे तो खर्च पैनं जमा करणारा बापूचा वडील आपल्याला इथं दिसून येतो. बापूचे भाव आहेत, बापूची भावंडं आहेत आणि बापूची भावंडं त्याच्याकडे तो 10वी पास झाल्यानंतर किंवा मॅट्रिक पास झाल्यानंतर किती कौतुकानं बघतात. हेही एका बाजूला आनंदाचं वातावरण आहे, पण दुसऱ्या बाजूला कुटुंबाची जी पार्श्वभूमी आहे, गरिबीची पार्श्वभूमी आहे, नेमकं वास्तव, कौटुंबिक वास्तव जे आहे बापूच्या घरातलं, ते वास्तव या कथेच्या माध्यमातून भास्कर चंदनशिव यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मॅट्रिक पास झाल्यानंतर बापू गाव सोडून अंबेजोगाईला जाणार आहे. त्याचं कुटुंब आहे, त्याच्या गावातले सगळे मित्रमंडळी आहेत, गावकरी आहेत, त्याचे शिक्षक आहेत, या सगळ्यांना कसा उमाळा फुटतो हा विषय साधारणपणे आपल्याशी प्रत्येकाशी निगडीत असणारा हा विषय हलक्या फुलक्या पद्धतीनं अगदी बोलीभाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न भास्कर चंदनशिव यांनी या कथेच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसून येतो. 10वी पास झाल्यानंतर किंवा मॅट्रिक पास झाल्यानंतर
बापूच्या पुढच्या शिक्षणासाठी सगळेच सहानुभूतीने बापूला काही गोष्टी किंवा 4 गोष्टी कसं समजावून सांगतात. सगळेजण बापूला भेटून जात असतात. जे कधीही न बोलणारी माणसंसुद्धा बापूचं कौतुक करत असतात, त्याला चहाला बोलवत असतात. हे सगळ्या बाजूनं कौतुक चाललेलं असताना 4 सबुरीचे शब्द काही लोक त्याला सांगत असतात. काही लोक सांगत असतात की तू आता शिकावंस, तुझं भविष्य तू घडवावंस. आणि या उद्देशानं बरीच मंडळी बापूशी बोलताना दिसते आपल्याला. बापू हा खरं तर शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. वडील संसाराचा गाडा आपल्या शेतीच्या जीवावर ढकलत ढकलत हाकताना दिसत आहेत. जे अतिशय श्रीमंत आहे अशातला भाग नाही, तर जेमतेम शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपली गुजराण करणारं हे कुटुंब आहे. आणि त्यामुळं 100-150 रुपयेसुद्धा एका वेळेला जमा करणं हे बापूच्या वडिलांना अशक्य असतं आहे. आणि त्यामुळं बापूसाठी जे द्यावे लागणारे पैसे आहेत ते जमा करताना त्यांची होणारी यातायात आहे, दमछाक जी आहे ती दमछाक या कथेच्या माध्यमातून आपल्याला कथा अभ्यासताना दिसून येते. मॅट्रिक उत्तीर्ण होणारा बापू हा गावातला पहिला तरुण आहे. त्यामुळे बापूचा सगळ्या गावाला अभिमान वाटतो. या अगोदर मॅट्रिक उत्तीर्ण झालेला एकही मुलगा गावात नसल्यामुळं बापू हा पहिला मॅट्रिक पास होणारा मुलगा असल्यामुळं संपूर्ण गावाला त्याचा अभिमान आहे. तात्या असेल, यशवंत असेल, गोपाळ मास्तर आणि सकाराम मास्तर असतील, हे बापूची आपुलकीनं विचारपूस करतात. म्हणजे एका शेतकरी कुटुंबातला, एका सामान्य कुटुंबातला मुलगा जेव्हा एखादी असामान्य कामगिरी करतो त्यावेळेला मिळणारी सहानुभूती ती सहानुभूती किंवा ते प्रेम जे आहे किंवा आपुलकी जी आहे ती बापूला मिळताना दिसते. आणि त्यामुळे ही सगळी गावातली मंडळी जी असतील, गावातली मंडळी आहेत, गोपाळ मास्तर आहेत, सकाराम मास्तर आहेत, ही सगळी मंडळी आवर्जून बापूची विचारपूस करताना आपल्याला दिसून येतात. पुढील शिक्षणाचा मार्ग सकाराम मास्तर असतील, गोपाळ मास्तर असतील, हे बापूला दाखवत असतात किंवा दाखवितात. आणि शेवंत मावशीसारखी मावशी जी आहे, बापूची मावशी आहे, ते आपल्या पदराच्या गाठीला बांधलेला 1 रुपया जो आहे, पोरगं पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाणार आहे, दुसऱ्या गावात जाणार आहे, याचा प्रचंड आनंद मावशीला झालेला आहे. आणि ही शेवंता मावशी जी आहे ते आपल्या पदराच्या गाठीला बांधून ठेवलेला 1 रुपया बापूच्या हातावर देते आणि त्याला शुभेच्छा देते. तिथे काही अडचण येऊ नये अशी अपेक्षा करते. आणि त्यामुळं ते आपल्या जवळचा 1 रुपया जो आहे तो 1 रुपया बापूला देताना दिसते. आता हे सगळं एका बाजूला आईची तयारी चाललेली आहे. बापू उद्या जाणार आहे अंबेजोगाईला आणि मग आई सगळं बांधून देते. तेल, मीठ असेल, चटणी असेल, खाण्याचे काही पदार्थ असतील, पीठ असेल, या सगळ्या गोष्टी बयाजवारपणे आठवणीनं आई बांधून देताना दिसते आपल्याला. तर दुसऱ्या बाजूला बापूचे वडील जे आहेत ते पैशाची जुळवाजुळव करताना दिसत आहे. आणि अशी ही सगळी तयारी झाल्यानंतर बापूच्या जाण्याचा दिवस जो आहे तो बापूच्या जाण्याचा दिवस उजाडतो. आणि या सगळ्यांच्या मोठ्या अपेक्षा आपल्याबरोबर घेऊन बापू शिक्षणासाठी अंबा येथे जातो. आता तिथे गेल्यानंतर बापू वसतिगृहात राहिलेला असतो. तिथे त्याला नवीन मित्र मिळतात. शेळके असेल, मडके असेल, खोत, हे सगळे नवीन मित्र त्याला तिथं भेटतात. गावाकडली माहिती ही वेळोवेळी येणाऱ्या पत्राने कळत असते. बापूही आपण पत्र पाठवत असतो. काही अडचण असेल वडिलांना सांगत असतो, पैशाची गरज असेल वडिलांना सांगत असतो. आणि जेव्हा बापू पत्राने कळवायचा तेव्हा बापूचे वडील जे आहे ते मनी ऑर्डरनं त्याला पैसे पाठवत असतात. एका पत्रात मात्र घरात असणारा एक बैल विकून
100 रुपये वडील पाठवतात आणि हे बापूला कळतं. खुबक्या नावाचा जो बैल असतो तो खुबक्या नावाचा बैल विकला जातो आणि बापूच्या शिक्षणासाठी ते सगळे पैसे जे आहेत 100 रुपये आहेत ते पाठवले जातात. आता एका शेतकरी कुटुंबातला बैल जेव्हा विकला जातो, ज्याच्या जीवावर वर्षभर शेतकरी निर्धास्त असतो, ज्याच्या जीवावर शेतकरी बिनधास्त असतो, असा एखादा बैल जर आपण शेतकऱ्याच्या कुटुंबातला विकला तर त्याची होणारी जी वाताहत आहे, जे एक प्रकारे त्याच्या कुटुंबाचा कणा मोडल्यातला तो प्रकार असतो. आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबाची होणारी जी वाताहत आहे ती काय असते, हे जेव्हा एखाद्या घरातला प्राणी, शेतकऱ्याच्या घरातला प्राणी जेव्हा मरतो किंवा विकला जातो त्यावेळेला ही प्रकर्षानं जाणवते. आणि बापूच्या शिक्षणात कुठेही बाधा येऊ नये, कुठेही अडचणी येऊ नये म्हणून वडिलांनी 100 रुपयाला खुबक्या नावाचा बैल जो आहे तो खुबक्या नावाचा बैल विकलेला आहे. आणि हे जेव्हा बापूला कळतं तेव्हा बापूला हुंदका दाटून येतो की अरे आपण काय करतो आहे. एक एक गोष्ट जर आपल्या शिक्षणासाठी आपल्या घरातली अशी वडिलांना विकावी लागली तर मग आपण शिकायचं कशासाठी, असा एक प्रश्न त्याच्या मनामध्ये येतो. आणि बापूच्या शिक्षणासाठी कुटुंबातले लोक असतील, शाळा मास्तर असतील, गावातील सगळे लोक आहेत, हे कसे प्रयत्न करतात आणि बापूसुद्धा तन मन धनानं शिक्षण घेण्यासाठी कसा धडपड करत असतो याचं वास्तव चित्रण जे आहे ते या कथेच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न भास्कर चंदनशिव यांनी केलेला आहे. गावाकडून आलेले जे त्याचे मित्र आहेत ते शिकतात, पैसे खर्च करतात, मात्र सुरुवातीला पैसे खर्च करणारा जो बापू आहे, इकडे तिकडे खर्च करणारा बापू आहे, त्याला बैल विकून पाठवलेले हे पैसे आहेत हे जेव्हा कळतं तेव्हा तो खचून जातो, मनामध्ये खचून जातो. आणि जेव्हा तो पत्र वाचतो तेव्हा आपोआप त्याला हुंदके दाटून येतात. भास्कर चंदनशिव यांनी हे अतिशय नेमकेपणानं रेखाटलेलं आहे. प्रत्यक्ष जेव्हा आपण कथा अभ्यासतो त्यावेळेला आपण या कथेच्या खोल 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 आशय विषयापर्यंत जातो आणि मग आपल्याला वाटतं की अरे आपल्या संदर्भातलीच ही घडणारी घटना आहे. कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये असाही प्रसंग एखादा येऊन गेलेला असतो. त्यामुळं सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबाचं वास्तव जे आहे ते वास्तव या कथेच्या माध्यमातून मांडण्याचा आणि ह्या वास्तवावर मात करून, दारिद्र्यावर मात करून शिक्षणाची उर्मी मनामध्ये ठेवून धडपडणाऱ्या बापूसारख्या एका होतकरू विद्यार्थ्याचं चित्रण जे आहे ते या कथेच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन या माध्यमातून मी जो तुमच्याशी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधतो आहे, काही मर्यादा लक्षात घेता मी भास्कर चंदनशिव यांच्या कथांचा फक्त सारांश तुमच्यासमोर ठेवणार आहे. कारण सगळी एकूण कथा वाचून दाखविण्यापेक्षा त्या कथेचा आशय विषय नेमका काय आहे, भास्कर चंदनशिव यांनी त्या कथेतून कोणता विषय मांडलेला आहे, कोणत्या प्रश्नाला वाचा फोडलेले आहे, या संदर्भातली चर्चा, साधक बाधक चर्चा जी असेल ती साधक बाधक चर्चा आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. भास्कर चंदनशिव यांच्या अभ्यासाला असणाऱ्या ज्या निवडक कथा आहेत त्यामधली पहिली कथा जी आहे ती कथा आहे उमाळ नावाची कथा. उमाळ ही कथा खरं तर कौटुंबिक कथा आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवर घडणारी ही कौटुंबिक कथा आहे. एका घरात घडणारी ही कथा आहे. उमाळ ही कथा मरणकळा या कथासंग्रहातून घेतलेली आहे. या कथेमध्ये
अगदी हलका फुलका विषय मांडण्याचा प्रयत्न भास्कर चंदनशिव यांनी केलेला आहे. मॅट्रिक गावातला प्रथमच मॅट्रिक उत्तीर्ण झालेला बापू पुढील शिक्षणासाठी जेव्हा अंबेजोगाई या ठिकाणी जातो, तिथून ही कथा सुरू होते. म्हणजे बापूचं पास होणं, मॅट्रिकला पास होणं, गावातला पहिला मुलगा मॅट्रिक पास होतो आहे आणि मग सगळ्या शिक्षकांना वाटत राहतं की अरे बापू हुशार आहे आणि त्यानं पुढचं शिक्षण घ्यावं, पुढचं शिक्षण घेऊन आपलं आयुष्य उज्ज्वल करावं, अशी सर्वसाधारणपणे शिक्षकांची अपेक्षा आहे. तर मुलाला शिक्षण द्यायचं आहे या तळमळीनं बापूच्या वडिलांची जी अवस्था झालेली आहे किंवा त्यांना करावी लागणारी यातायात आहे, कसरत आहे, त्याचं जिवंत चित्रण जे आहे ते चित्रण या कथेच्या माध्यमातून झालेलं दिसतं. मग बापूला अंबेजोगाईला पाठवण्याच्या पहिल्या दिवसापासून काय काय लागणार आहे, त्याला काय काय त्याला लागू शकतं, पोरगं बाहेरगावी शिकायला जातं आहे, या काळजीपोटी बापू त्याला काही कमी पडू नये म्हणून धडपडताना आपल्याला बापूचे वडील धडपडताना आपल्याला दिसून येतात. आईला वेगळी चिंता लागलेली आहे, मुलगा बाहेरगावी जातो आहे, तो तिथं कसा राहील, काय खाईल, त्याला नेमक्या अडचणी कोणकोणत्या येतील, या सगळ्या अडचणीच्या चिंतेमध्ये असणारी आई आपल्याला एका बाजूला दिसून येते. आणि बापूला शिक्षणासाठी पाठवण्यासाठी जो लागणारा खर्च आहे तो खर्च पईनं जमा करणारा बापूचा वडील आपल्याला इथं दिसून येतो. बापूचे भाव आहेत, बापूची भावंडं आहेत आणि बापूची भावंडं त्याच्याकडे तो 10वी पास झाल्यानंतर किंवा मॅट्रिक पास झाल्यानंतर किती कौतुकानं बघतात. हेही एका बाजूला आनंदाचं वातावरण आहे, पण दुसऱ्या बाजूला कुटुंबाची जी पार्श्वभूमी आहे, गरिबीची पार्श्वभूमी आहे, नेमकं वास्तव, कौटुंबिक वास्तव जे आहे बापूच्या घरातलं, ते वास्तव या कथेच्या माध्यमातून भास्कर चंदनशिव यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मॅट्रिक पास झाल्यानंतर बापू गाव सोडून अंबेजोगाईला जाणार आहे. त्याचं कुटुंब आहे, त्याच्या गावातले सगळे मित्रमंडळी आहेत, गावकरी आहेत, त्याचे शिक्षक आहेत, या सगळ्यांना कसा उमाळा फुटतो हा विषय साधारणपणे आपल्याशी प्रत्येकाशी निगडीत असणारा हा विषय हलक्या फुलक्या पद्धतीनं अगदी बोलीभाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न भास्कर चंदनशिव यांनी या कथेच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसून येतो. 10वी पास झाल्यानंतर किंवा मॅट्रिक पास झाल्यानंतर बापूच्या पुढच्या शिक्षणासाठी सगळेच सहानुभूतीने बापूला काही गोष्टी किंवा 4 गोष्टी कसं समजावून सांगतात. सगळेजण बापूला भेटून जात असतात. जे कधीही न बोलणारी माणसंसुद्धा बापूचं कौतुक करत असतात, त्याला चहाला बोलवत असतात. हे सगळ्या बाजूनं कौतुक चाललेलं असताना 4 सबुरीचे शब्द काही लोक त्याला सांगत असतात. काही लोक सांगत असतात की तू आता शिकावंस, तुझं भविष्य तू घडवावंस, आणि या उद्देशानं बरीच मंडळी बापूशी बोलताना दिसते आपल्याला. बापू हा खरं तर शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. वडील संसाराचा गाडा आपल्या शेतीच्या जीवावर ढकलत हाकताना दिसत आहेत. जे अतिशय श्रीमंती आहे अशातला भाग नाही, तर जेमतेम शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपली गुजराण करणारं हे कुटुंब आहे. आणि त्यामुळं 100-150 रुपयेसुद्धा एका वेळेला जमा करणं हे बापूच्या वडिलांना अशक्य असतं आहे. आणि त्यामुळं बापूसाठी जे द्यावे लागणारे पैसे आहेत ते जमा करताना त्यांची होणारी यातायात आहे, दमछाक जे आहे ती दमछाक या कथेच्या माध्यमातून आपल्याला कथा अभ्यासताना दिसून येते. म्हणजे मॅट्रिक उत्तीर्ण होणारा बापू हा गावातला पहिला
तरुण आहे. त्यामुळे बापूचा सगळ्या गावाला अभिमान वाटतो. या अगोदर मॅट्रिक उत्तीर्ण झालेला एकही मुलगा गावात नसल्यामुळं बापू हा पहिला मॅट्रिक पास होणारा मुलगा असल्यामुळं संपूर्ण गावाला त्याचा अभिमान आहे. तात्या असेल, यशवंत असेल, गोपाळ मास्तर आणि सखाराम मास्तर असतील, हे बापूची आपुलकीनं विचारपूस करतात. म्हणजे एका शेतकरी कुटुंबातला, एका सामान्य कुटुंबातला मुलगा जेव्हा एखादी असामान्य कामगिरी करतो त्यावेळेला मिळणारी ती सहानुभूती किंवा ते प्रेम जे आहे किंवा आपुलकी जी आहे ती बापूला मिळताना दिसते. आणि त्यामुळे ही सगळी गावातली मंडळी जी असतील, गावातली मंडळी आहेत, गोपाळ मास्तर आहेत, सखाराम मास्तर आहेत, ही सगळी मंडळी आवर्जून बापूची विचारपूस करताना आपल्याला दिसून येतात. पुढील शिक्षणाचा मार्ग सखाराम मास्तर असतील, गोपाळ मास्तर असतील, हे बापूला दाखवत असतात किंवा दाखवितात. आणि शेवंत मावशीसारखी मावशी जी आहे, बापूची मावशी आहे, ते आपल्या पदराच्या गाठीला बांधलेला 1 रुपया जो आहे, पोरगं पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाणार आहे, दुसऱ्या गावात जाणार आहे, याचा प्रचंड आनंद मावशीला झालेला आहे. आणि ही शेवंता मावशी जी आहे ते आपल्या पदराच्या गाठीला बांधून ठेवलेला 1 रुपया बापूच्या हातावर देते आणि त्याला शुभेच्छा देते. तिथे काही अडचण येऊ नये अशी अपेक्षा करते. आणि त्यामुळं ते आपल्या जवळचा 1 रुपया जो आहे तो 1 रुपया बापूला देताना दिसते. आता हे सगळं एका बाजूला आईची तयारी चाललेली आहे. बापू उद्या जाणार आहे अंबेजोगाईला आणि मग आई सगळं बांधून देते. तेल मीठ असेल, चटणी असेल, खाण्याचे काही पदार्थ असतील, पीठ असेल, या सगळ्या गोष्टी बयाजवारपणे आठवणीनं आई बांधून देताना दिसते आपल्याला. तर दुसऱ्या बाजूला बापूचे वडील जे आहेत ते पैशाची जुळवाजुळव करताना दिसत आहेत. आणि अशी ही सगळी तयारी झाल्यानंतर बापूच्या जाण्याचा दिवस जो आहे तो बापूच्या जाण्याचा दिवस उजाडतो. आणि या सगळ्यांच्या मोठ्या अपेक्षा आपल्याबरोबर घेऊन बापू शिक्षणासाठी अंबा येथे जातो. आता तिथे गेल्यानंतर बापू वसतिगृहात राहिलेला असतो. तिथे त्याला नवीन मित्र मिळतात. शेळके असेल, मडके असेल, खोत, हे सगळे नवीन मित्र त्याला तिथं भेटतात. गावाकडली माहिती ही वेळोवेळी येणाऱ्या पत्राने कळत असते. बापूही आपण पत्र पाठवत असतो. काही अडचण असेल वडिलांना सांगत असतो, पैशाची गरज असेल वडिलांना सांगत असतो. आणि जेव्हा बापू पत्राने कळवायचा तेव्हा बापूचे वडील जे आहे ते मनी ऑर्डरनं त्याला पैसे पाठवत असतात. एका पत्रात मात्र घरात असणारा एक बैल विकून 100 रुपये वडील पाठवतात. आणि हे बापूला कळतं. खुबक्या नावाचा जो बैल असतो तो खुबक्या नावाचा बैल विकला जातो आणि बापूच्या शिक्षणासाठी ते सगळे पैसे जे आहेत 100 रुपये आहेत ते पाठवले जातात. आता एका शेतकरी कुटुंबातला बैल जेव्हा विकला जातो, ज्याच्या जीवावर वर्षभर शेतकरी निर्धास्त असतो, ज्याच्या जीवावर शेतकरी बिनधास्त असतो, असा एखादा बैल जर आपण शेतकऱ्याच्या कुटुंबातला विकला तर त्याची होणारी जी वाताहत आहे, जे एक प्रकारे त्याच्या कुटुंबाचा कणा मोडल्यातला तो प्रकार असतो. आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबाची होणारी जी वाताहत आहे ती काय असते हे जेव्हा एखाद्या घरातला शेतकऱ्याच्या घरातला प्राणी जेव्हा मरतो किंवा विकला जातो त्यावेळेला ही प्रकर्षानं जाणवते. आणि बापूच्या शिक्षणात कुठेही बाधा येऊ नये, कुठेही अडचणी येऊ नये म्हणून वडिलांनी 100 रुपयाला खुबक्या नावाचा बैल जो आहे तो खुबक्या नावाचा बैल विकलेला आहे. आणि हे जेव्हा बापूला कळतं तेव्हा बापूला हुंदका दाटून येतो की अरे आपण काय करतो आहे. एक गोष्ट जर आपल्या शिक्षणासाठी आपल्या घरातली अशी वडिलांना विकावी लागली तर
मग आपण शिकायचे कशासाठी असा एक प्रश्न त्याच्या मनामध्ये येतो आणि बापूच्या शिक्षणासाठी कुटुंबातले लोक असतील, शाळा मास्तर असतील, गावातील सगळे लोक आहेत, हे कसे प्रयत्न करतात आणि बापूसुद्धा तन मन धनानं शिक्षण घेण्यासाठी कसं धडपड करत असतो याचं वास्तव चित्रण जे आहे ते या कथेच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न भास्कर चंदनशिव यांनी केलेला आहे. गावाकडून आलेले जे त्याचे मित्र आहेत ते शिकतात, पैसे खर्च करतात, मात्र सुरुवातीला पैसे खर्च करणारा जो बापू आहे, इकडे तिकडे खर्च करणारा बापू आहे, त्याला बैल विकून पाठवलेले हे पैसे आहेत हे जेव्हा कळतं तेव्हा तो खचून जातो, मनामध्ये खचून जातो आणि जेव्हा तो पत्र वाचतो तेव्हा आपोआप त्याला हुंदके दाटून येतात. भास्कर चंदनशिव यांनी हे अतिशय नेमकेपणानं रेखाटलेलं आहे. प्रत्यक्ष जेव्हा आपण कथा अभ्यासतो त्यावेळेला आपण या कथेच्या खोल 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 आशय विषयापर्यंत जातो आणि मग आपल्याला वाटतं की अरे आपल्या संदर्भातलीच ही घडणारी घटना आहे. कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये असाही प्रसंग एखादा येऊन गेलेला असतो. त्यामुळं सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबाचं वास्तव जे आहे ते वास्तव या कथेच्या माध्यमातून मांडण्याचा आणि ह्या वास्तवावर मात करून, दारिद्र्यावर मात करून शिक्षणाची उर्मी मनामध्ये ठेवून धडपडणाऱ्या बापूसारख्या एका होतकरू विद्यार्थ्याचं चित्रण जे आहे ते या कथेच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं.